हातकणंगले तालुक्यात वळीव पावसानं पिकांचं ग्रीन हाऊसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या संदर्भात पंचनामे करण्याचं काम सुरू आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल। विशेष बाब म्हणून जास्तीत जास्त भरपाई शासनाकडून मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन आमदार डॉ. अशोकराव माने यांनी दिलं। 2 दिवसांपूर्वी वळीव पाऊस व वादळी वाऱ्यानं हातकणंगले तालुक्यातील शेती व घराचं मोठं नुकसान झालंय। भेंडवड येथे प्राथमिक शाळेचे पत्रे उडून गेले असून त्याचीही पाहणी केली। याप्रसंगी ते बोलत होते। तहसीलदार सुशील बेल्लेकर उपस्थित होते। दरम्यान पारगाव, चावरे, तळसंदे, किणी, गुणकी आदी गावातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली। यावेळी आमदार अशोकराव माने म्हणाले की तालुक्यात बहुतांश गावातील शेतीचं नुकसान झालंय। ग्रीन हाऊस, केळीच्या बागा, ऊस, भाजीपाला इतकांसह अनेक घरांचं नुकसान झालं आहे। प्राथमिक शाळेचे पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेलेत। जिल्हा परिषदेकडून ताबडतोब पत्रे बसवून मिळावे त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या। यावेळी भाजपचे अमरसिंह पाटील, अभिजित माने, सुहास देसाई, हनुमंत पवार, हनुमंत पाटील, संग्राम माने, विनोद चव्हाण, अभिजित पाटील, मुन्ना पेंढारी, अजीज पठाण, रावसाहेब महेकर, मुख्याध्यापिका शोभा काटकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकाते, तलाठी प्रवीण तोडकर आदी उपस्थित होते। हातकणंगले प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।